वीर निम्मी, हाँ, आज काय बनवू? स्ट्रॉबेरी लस्सी. ओके. तर भरपूर दिवसापासून निम्मी मागे लागली होती स्ट्रॉबेरी लस्सी. तिला आवडते तर ती बनवून मागत होती. त्यानंतर मी ते घेतली आहे स्ट्रॉबेरी, छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याला कट करून घेतली होती. त्यानंतर 3-4 चमच मी साखर टाकून घेतली होती. तर इथे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. जर स्ट्रॉबेरी जास्त आंबट असेल तर तुम्ही थोडी साखर जास्त ॲड करू शकता. त्यानंतर इथे बारीक करून घेतलं आहे मी मिक्सरमध्ये. नंतर मी इथे दही घेतलं आहे, ते छान असं फेटून घेतलेलं आहे. तर आपल्याला दही असंच हातानेच घोटून घ्यायचं आहे, आपल्याला मिक्सरमध्ये करायचं नाही, नाहीतर ते बारीक पातळ होतं. त्यानंतर हा जो प्युरी करून घेतली होती आपण, ती इथे ॲड करून घेतली आहे. तर मी थोडीशी 1-2 चम्मच प्युरी मिक्सर जारमध्येच ठेवलेली आहे. त्यानंतर आपल्याला दह्यामध्ये हे प्युरी टाकून पूर्ण घोटून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे स्ट्रॉबेरी क्रश असेल तर तुम्ही इथे ती पण ॲड करू शकता, तर तुम्हाला स्ट्रॉबेरीची गरज पडणार नाही. त्यानंतर मी इथे 2 कप घेतलेले आहे. त्याला असं जो प्युरी बनवली होती आपण स्ट्रॉबेरीची त्याने गार्निश करून घेतलेलं आहे असं कपला थोडंसं. त्यानंतर मी दोन्ही कपमध्ये इथे 1-1 चमच असं स्पून टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण इथे ॲड करणार आहे लस्सी जी आपण बनवलेली आहे. तर तुम्ही ही लस्सी थोडीशी साखर कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर इथे जास्त ॲड करू शकता. त्यानंतर इथे मी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम होती माझ्याकडे, ती मी यावर ॲड करून घेतलेली आहे 2 स्कूप. त्यानंतर इथे मी परत ते जी प्युरी होती आपली स्ट्रॉबेरीची ती यावर टाकून गार्निश करून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे थोडेसे काजूचे काप टाकून घेतलेले आहे आणि मी एक स्ट्रॉबेरीचे बारीक बारीक काप करून घेतले होते, ते पण मी इथे ॲड करून घेतलेले आहे. त्यानंतर मी 2 स्ट्रॉबेरी साईडला अशी कपला लावलेली आहे. तर थोडंसं डेकोरेट केलेलं आहे याला. दिसायला पण छान दिसते आणि खायला पण इतकी टेस्टी झाली होती की दोघांना खूप आवडली होती. निम्मी तर आमची खूप आतुरतेने वाट बघत होती. ती मला फोटो पण काढू देत नव्हती, व्हिडिओ पण करू देत नव्हती. तर अशा प्रकारे मी निम्मी आणि वीरला लस्सी बनवून दिली होती. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्सवरून सांगा. आणि आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत तर झटपट होणारी अशी ही लस्सी आहे. आणि तुमच्याकडे जर आईस्क्रीम अवेलेबल नसेल तर तुम्ही विदाऊट आईस्क्रीम पण ही सिंपल लस्सी बनवू शकता. त्यावर थोडेसे स्ट्रॉबेरी आणि काजूसनी गार्निश करू शकता. तर भेटू अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.